श्रीराम जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 4 मे. आजचे बोधवचन. संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते. श्रीराम. पूज्य बाबा बेलसरे म्हणतात, संत आणि भगवंत हे एकाच स्वानंदाच्या 2 बाजू आहेत. संत ओळखता आला तर भगवंताला ओळखता येईल. संत बाहेरून माणूस पण मनाने आनंदरूप असतो. संत दर्शनाने वासना क्षीण होते पण सद्वासना फलद्रूप होते. म्हणून संत सांगतील ते भगवंत वचन मानावे. त्या दृष्टीने महाराष्ट्रात संतांची थोर परंपरा आहे. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. गीतेतील भगवद वचनांचा दिव्य विलास म्हणजे संत वचने होत. गीतेचा मराठी अवतार म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञान हाच देव ते ज्ञानदेव आणि नाम हाच देव ते नामदेव. ज्ञानदेव आणि नामदेव समकालीन होते. ते आपलं मराठी जनांचं भाग्य. ज्ञान आणि नाम परस्पर पूरक आहेत नव्हे, एकरूपच आहेत. हरिपाठाच्या अभंगातून ज्ञानदेवांनी नाममहिमा गायला आहे तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी अशी गर्जना नामदेवांनी केली आहे. या 2 महान संतांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय सुरू झाला. संतांची शिकवण कळली तर त्याप्रमाणे वागणे ही त्यांची सेवा घडेल. विचारानुरूप आचार होईल. विश्वात्मक देवाला पसायदान मागितले. हे विश्वची माझे घर असे मानले. अवघाची संसार सुखाचा करीन, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत असा उपदेश केला. ज्ञानदेवांनी परमार्थ शिकवला. परार्थ हाच परमार्थ सांगितला. नामदेवांनी चराचरात ईश्वर भाव पहावया शिकवले. नरहरी सोनार, गोरा कुंभार, चोखा मिळा, सावता माळी, बंका महार, सजन कसाई, रोहिदास चांभार अशा समाजातील सर्व लोकांना प्रपंचात राहून ईश्वर सन्मुख केले. सुखी कुटुंबाचा समूह म्हणजे सुखी समाज होय. समाजाची धारणा करतो तो धर्म. धर्मो रक्षती रक्षितः हे तत्व संतांनी शिकवलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. परोपकार, प्रेम, सद्भाव, सहकार्य, बंधुभाव वृद्धिंगत करून धर्म आणि समाज संस्कृती यांचे रक्षण केले. संतांच्या उपदेशाचा केंद्रबिंदू मानव आहे. राग, लोभ, द्वेष, मत्सर यांचा त्याग करून आनंदी, परोपकारी, आत्मनिर्भर मानव समाज निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. काही इतिहासकारांनी संतांनी समाजाला टाळकुटेपणा शिकवला असं प्रतिपादन केलंय. ते निखालस असत्य आहे. संत बोलघेवडे नव्हते. संत हे करते सुधारक होते. श्री समर्थांनी अध्यात्माला प्रथम स्थान दिलं पण नैतिक, सामाजिक, धार्मिक समस्या डावलल्या नाहीत. प्रपंच टाळला नाही. या विविध अंगाकडे दुर्लक्ष केल्यास
आत्मोन्नतीऐवजी आत्मनाश ओढवतो. स्वधर्म स्वदेश यांच्या रक्षणासाठी बळकट प्रपंचाचा पाठिंबा हवा. या समर्थ ज्ञानाने समाज संघटित करून शिवरायाने स्वराज्य स्थापना केली. मुखात राम राम किंवा हर हर महादेव हा संजीवक मंत्र, तर हातात विजिगीषू क्षात्र तेजाची तळपती तलवार. यज्ञ तो देव जाणावा, पण तो यज्ञ धर्माधिष्ठित हवा. म्हणून शिवबांच्या तलवारीत साक्षात भवानीचे सामर्थ्य होते. प्रपंच आणि परमार्थ ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे यशस्वी करणे हे संत शिकवणीचे सार आहे. मानव आणि समाज हे एकमेकांना परस्पर पूरक आहेत. ज्ञान आणि उपयोजन दोन्ही हवे. अग्रतः चतुर्वेदो पृष्ठतः सशरं धनुः इदं शस्त्रम् इदं शास्त्रं शापादपि शरादपि. ज्ञान हाच देव, पण त्याचं संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी सामर्थ्य हवे, तरच 4 पुरुषार्थ साधतील. ही संतांची शिकवण व्यक्ती, समाज आणि धर्म यांचा हित साधणारी आहे. म्हणून संत सांगतील तेच करणे हीच त्यांची सेवा आहे. प्रापंचिक सुखासाठी भिकारी होऊन संतांकडे जाऊ नये. अंधश्रद्धेला खत पाणी घालू नये. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.